2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, साक्षींवरती विश्वास ठेवता येणार नसल्याचं हायकोर्टाचं मत। 209 जणांचा झाला होता बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू। बॉम्ब, बंदुका, नकाशे असे पुरावे गोळा करण्यामध्ये सरकारी पक्ष अपयशी, निकाल देताना कोर्टाचं निरीक्षण। तर निकालाचं विश्लेषण ऐकून निर्णय घेणार, एटीएसची प्रतिक्रिया। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार, फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनाच्या संदर्भात किरीट सोमय्या यांची माहिती। पीडितांच्या कुटुंबियांसह गाठलं मंत्रालय। माणिकराव कोकाटे यांचं वागणं अयोग्यच, पक्ष योग्य कारवाई करणार, सुनील तटकरे यांच्याकडून कारवाईचे संकेत। तर कोकाटेंचा राजीनामा घ्या, विरोधकांची मागणी। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून माणिकराव कोकाटे यांचे आणखी 2 व्हिडिओ पोस्ट। नव्या व्हिडिओमध्ये कोकाटे रमी खेळामध्ये पत्ते सरकवत असताना दिसल्यामुळे कोकाटेंचा जाहिरात स्किप करण्याचा दावा फोल। छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणं, सूरज चव्हाण यांना भोवलं। राष्ट्रवादीच्या युवा शाखेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला। मारहाणीच्या प्रकरणी चव्हाणांसह 12 जणांवरती गुन्हा। संजय राऊत यांच्या आरोपांवरती गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता असल्याचं फोटो दाखवत महाजन यांच्याकडून स्पष्ट। शिवसेनेचे 4 तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे फुटले। खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा फोटो, राऊतांकडून ट्विट, सीबीआय चौकशीची मागणी। सुप्रीम कोर्टानं काढले ईडीचे वाभाडे, पक्षीय लढाया मतदारांमध्ये लढू द्या, तुमचा वापर होऊ देऊ नका, सरन्यायाधीश भूषण गवई यांची टिप्पणी। पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज 2 वेळा तहकूब। राजनाथ सिंहांना बोलू देता, मला का बोलू देत नाही, असा राहुल गांधी यांचा सवाल। एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची चाकूने हत्या करण्याचा प्रयत्न। साताऱ्यामधल्या बसप्पा पेठ परिसरामधली घटना। स्थानिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे एअर इंडियाचं विमान रनवेवरून घसरलं। कोचीवरून आलेलं विमान लँडिंग होत असतानाची दुर्घटना, पण सारे प्रवासी सुखरूप। बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान एका शाळेवर कोसळलं। 19 जणांचा मृत्यू तर 100 पेक्षा अधिक जण जखमी। दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी इंग्लंड विरुद्धच्या उरलेल्या 2 कसोटींमधून बाहेर, तर अर्शदीप सिंग 4थ्या कसोटीमधून बाहेर। अंशुल कंबोजचा टीम इंडियामध्ये समावेश। आणि भारतीय वायुदलामध्ये दाखल होणार 3 नवे अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर। जोधपूर वायुदल तळावरती तैनात असणार। एका अपाचेची किंमत तब्बल 800 कोटी रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।